नमस्कार. कसं आहे मित्रांनो, स्पर्धा कुणीकडे जास्त आहे, स्पर्धा कुणीकडे जास्त वळण घेते या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता स्टेनोग्राफर, क्लर्क आणि ड्रायव्हर पदासाठी कम्पॅरेटिव्हली जर पाहिलं तर तिन्हीपैकी स्पर्धा कुणीकडे जास्त वळते, कट ऑफ कोणाचा जास्त लागेल, चान्सेस कोणाला आहेत लक्षात घ्या. स्टेप बाय स्टेप बघूया. ज्यांनी आता क्लर्क पदासाठी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, क्लर्क पदासाठी ज्यांनी फॉर्म भरले तिथे सर्वाधिक जास्त अर्ज येत असतात. याच्या अगोदरच्या भरती जरी तुम्ही पाहिलं क्लर्कला जास्त अर्ज आलेले आहेत, कारण शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुलनेने सर्वसाधारण असल्यामुळे या क्लर्क पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. दुसरं आहे या ठिकाणी कॉम्प्युटर नॉलेज आणि टायपिंग स्किल आवश्यक आहे, तरी विद्यार्थी प्रयत्न करतात. कट ऑफ तुलनेने जास्त लागू शकतो. ज्यांनी आता क्लर्कला फॉर्म भरला तिथं स्पर्धा सर्वाधिक जास्त आहे मित्रांनो, ठीक आहे. आता मग स्पर्धा सर्वाधिक जास्त आहे तर इथला कट ऑफ सुद्धा जास्तीचाच लागणार आहे. म्हणजे कशाच्या मध्ये तुमचं ड्रायव्हर पद असेल किंवा स्टेनो असेल, ठीक आहे, या बाबतीमध्ये या ठिकाणी क्लर्कला जास्त कट ऑफ लागू शकतो. आता तुम्ही फक्त एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कुठल्या पदासाठी फॉर्म भरला आहे आणि तुमचं अंदाज कितपर्यंत खरा ठरू शकतो आपण पाहणार आहोत. अंदाज कशाचा की तुमचं सिलेक्शन चान्सेस आणि तुमचं कट ऑफ आपण जे अनालिसिस करतोय त्याचं कट ऑफ रिअली खरंच की बाबा ह्या क्लर्क पदाचं जास्त लागू शकतो. सो तुमचं कुठल्या पदासाठी पोस्ट भरलेली आहे ते एकदा कळू द्या. स्टेनोग्राफर जे आहे मित्रांनो, या पदासाठी शॉर्ट हँड टायपिंग स्किल आवश्यक आहे. सर्वांकडे हे कौशल्य नसते. आता लक्षात घ्या, टायपिंग म्हटलं की साधारणपणे फास्ट टायपिंग स्पीड येणे आवश्यक आहे, सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमचं क्लर्क पेक्षा या ठिकाणी अर्ज कमी येत असतात. स्टेनो म्हटलं की इथं थोडस विद्यार्थी काय असतं, इथं स्पीड जास्त लागते. लक्षात घ्या, स्पीड जास्त लागल्यामुळे आणि या स्टेनोग्राफर पदाला हायर ग्रेड, लोअर ग्रेड याच्यामध्ये जास्त पगार सुद्धा जास्त असणार आहे, ठीक आहे. सगळ्यात जास्त स्टेनोग्राफरला सॅलरी असतं, वेतन स्केल वेगळं असतं, ठीक आहे. त्याच्यामुळे इथे स्पर्धा जरा मिडियम स्वरूपाची जरी असली तरी इथे सिलेक्शन चान्सेस सुद्धा त्या ठिकाणी टफ असणार आहे मित्रांनो. स्पर्धा इथे मिडियम आहे, म्हणजे मध्यम तुम्ही स्पर्धा इथे कन्सिडर केले तरी, परंतु मध्यम म्हटलं की एकदम रिलॅक्स व्हायचं नाही, कारण की ज्यांच्या मध्ये Y2Y म्हणजे त्या विद्यार्थ्यामध्ये मध्यम असलं तरी स्पर्धा टफ होईल मित्रांनो. कारण ह्यांची स्पर्धा ह्या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरले ह्या दोघांसोबतच आहेत, ठीक आहे. स्टेनो वर्सेस स्टेनो इथे मध्यम स्पर्धा असली तरी त्या ठिकाणी स्पर्धा जोरात टफ होऊ शकते दोघांमध्येच. पात्र उमेदवारांमध्ये जोरात स्पर्धा असते, ठीक आहे. मध्यम स्वरूपाची स्पर्धा आहे. आता स्टेनोचं झालं, क्लर्क झालं. आता ड्रायव्हिंग पदासाठी बेसिक रिक्वायरमेंट आहे, तुमचं ड्रायव्हिंग लायसन कंपल्सरी आहे मित्रांनो. जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन नसेल तर तुमचं सिलेक्शन होऊन फायनल सिलेक्शनच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकाल. तेव्हा जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल, व्हेरीफाईड ड्रायव्हिंग लायसन नसेल तर, म्हणून या ठिकाणी काय आहे, तुमचं ड्रायव्हिंग लायसन आवश्यक आहे. या ठिकाणी तुमचं ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात मोठं पास करावे लागणार आहे. त्याच्यानंतर सर्व उमेदवार यासाठी पात्र ठरत नाहीत. ड्रायव्हिंग पदासाठी का पात्र ठरत नाहीत, आता हे पहा. ड्रायव्हिंग पोस्ट साठी जे आहे मित्रांनो, ते याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. एक्सपिरियन्स असेल तर बेस्टच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ड्रायव्हर पदाची जी नोकरी आहे ती रिस्की म्हटली जाते. आता रिस्की का म्हटली जाते, ड्रायव्हर म्हटलं की ट्रान्सपोर्ट आलं, पब्लिक ट्रान्सपोर्ट आलं, रोडने ये जा करणं आणलं. आता मग याचं नेमकं काम काय राहतं ड्रायव्हर पदाचं, उच्चतम अधिकाऱ्यांना ट्रान्सपोर्ट प्रोव्हाइड करणे. त्याच्यानंतर ऑफिस मधल्या ज्या काही फाईल्स असतात, कदाचित सेन्सिटिव्ह ज्या फाईल्स असतात, त्या ट्रान्सपोर्ट थ्रू या ठिकाणी प्लेस केल्या जातात. वन प्लेस टू अनदर प्लेस या ठिकाणी ड्रायव्हर थ्रू त्या प्लेस केल्या जातात. आणि दुसरं या ठिकाणी तुमची जी साधारणपणे ड्युटी असेल ती सतर्कतेने करणे खूप गरजेचे आहे, लक्षात घ्या. कारण कधी कधी काय होत असतं, स्टेनो पद असेल किंवा क्लर्क पद असेल याच्यामध्ये थोडक्यामध्ये फील्ड वर्क जॉब नसते, ठीक आहे. आणि ड्रायव्हर पदामध्ये काय असतं, फील्ड वर्क जॉब म्हटलं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला गाडी चालवणे गरजेचे आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला जेवढा जास्त असेल
तेवढं ही परफेक्ट नोकरी तुम्ही करू शकता. आणि इथे सगळ्यात जास्त रिस्क आहे. आता रिस्क काय आहे, आता तुम्ही बाहेर पडला रोडवरती म्हणजे तुमचं ऍक्सिडेंट ही घटना आली, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स माहिती असायला पाहिजे, ते म्हणजे काय, ते आरटीओचे नियम. या ठिकाणी तुम्हाला जर हे नियम माहिती असेल तर अतिशय तुम्हाला ही नोकरी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. आता ते नियम कुठले येतं की तुम्हाला सर्व सिग्नलचे नियम माहित असले पाहिजे, गाडीची चेक लिस्ट सर्व माहित असली पाहिजे, त्याच्यानंतर काही चेक पॉइंट आहेत जेणेकरून पुढे चालून ड्रायव्हिंग मध्ये काही रॅशेस होऊ नये यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. ठीक आहे, म्हणजे हे थोडक्यामध्ये फील्ड वर्क जॉब असल्यामुळं इथे रिस्क सुद्धा आहे आणि ज्यांना ड्रायव्हिंग आवडते त्यांच्यासाठी हे आवडतीचं पोस्ट सुद्धा असू शकते. कारण की ड्रायव्हर हे असं पद आहे, मग ते खाजगी असो किंवा प्रायव्हेट, अक्षरशः हे देशाचा कणा मानलं जातं. म्हणजे देशाचा पोशिंदा जसा शेतकरी असतो तसं ड्रायव्हिंग पदात मध्ये किंवा ड्रायव्हर म्हणून जे विद्यार्थी मित्र किंवा आपले जे काही सहकारी काम करत असतील ते थोडक्यामध्ये देशाचा दुसरा कणा म्हटलं तरी चालेल. कारण ट्रान्सपोर्ट जर एक दिवस बंद पडलं तर अक्षरशः संपूर्ण देश ठप्प होऊ शकतो. म्हणून या ड्रायव्हर पदाला खूप रिस्पेक्ट आहे, परंतु समाजामध्ये ड्रायव्हर म्हटलं की थोडा नीचपणा जाणवतो, असं समाजानं एक कन्सिडर केलेला किंवा ठरवलेला त्या प्रकारे या ठिकाणी त्याला आपण वेगळं नाव काही देऊ शकत नाही, कारण इथं आपल्याला शब्दाची लिमिट आहे. ठीक आहे, सो ड्रायव्हर हे रिस्की आहे परंतु रिस्पेक्टफुल पद माझ्यामध्ये आहे. मग आता इथे कट ऑफ आणि स्पर्धा किती असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, स्पर्धा मित्रांनो लक्षात घ्या, तुमचं जे क्लर्क पद आहे, स्टेनो पद आहे, याच्यापेक्षा कमी स्पर्धा असणार आहे. ठीक आहे, कमी का असणार आहे, कारण की इथे हे फील्ड वर्क जॉब आहे. काही विद्यार्थ्यांना ऑफिस वर्क जॉब पाहिजे असतं किंवा त्यांचं हे ड्रीमच नसतं ड्रायव्हर पद या ठिकाणी. ठीक आहे, स्पर्धा जरी कमी असली तरी या ठिकाणी कौशल्य तुमचं असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, कौशल्य आवश्यक आहे. आता कट ऑफ कोणाचं जास्त लागेल, क्लर्क पदाचं स्टेनो की ड्रायव्हरचा? वरच्या दोन्ही पैकी म्हणजे तुमचं क्लर्क असेल आणि तुमचं स्टेनो असेल, यापैकी ड्रायव्हर पदाचा कट ऑफ नक्कीच कमी लागेल मित्रांनो ऍज कम्पेअर टू अदर टू पोस्ट. ठीक आहे, त्याच्यामुळे काय गोष्टी होतात की इथे चान्स आणि स्कोप दोन्ही आहे. ठीक आहे, स्टेनोला पगार जास्त आहे, ड्रायव्हरला सुद्धा चांगला मोठ्या प्रमाणात पगार आहे. आता भत्ते जे काय तुम्हाला इतर अलाउन्सेस आपण त्याला म्हणतो, अलाउन्सेस कोणाकोणाला मिळणार, क्लर्क, स्टेनो की ड्रायव्हर? आता कन्सिडर केलं तर ही मुंबई हायकोर्टाची सरकारी भरती आहे मित्रांनो. सरकारी भरती म्हटलं की या ठिकाणी सर्वांनाच अलाउन्सेस येणार, त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे अलाउन्सेस असणार आहेत. त्याच्यानंतर जी काय तुमची इन हँड सॅलरी मिळेल त्याच्यातून काय डिडक्शन्स होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे पगार सर्वसाधारणपणे पाहिले तर सर्वांना बऱ्यापैकी आहे. स्टार्टिंग पेमेंट, वेतन श्रेणी चांगली आहे. सर्वात महत्वाचं माझ्या मते स्टेनोला जास्त पेमेंट आहे ऍज कम्पेअर टू क्लर्क आणि ड्रायव्हर पदासाठी. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये स्पर्धा मध्यम जरी असली तरी टफ होणार आहे आणि याचा कट ऑफ सुद्धा त्या ऍव्हरेजनेच लागणार आहे. सो तिन्ही पदे बेस्ट आहेत मित्रांनो. याच्यामध्ये रिस्की, फील्डवर्क आणि सेफ साइड जॉब हे सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या पदासाठी फॉर्म भरला नक्की कळवा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.